सर्व मित्रमंडळांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे। मी सर्वांना या कार्यक्रमाला शुभेच्छा देईन आणि कार्यक्रमाला वेळेत उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घेऊन जो काही आनंद आहे तो 10 ते 11 दिवसामध्ये आपण सर्वांनी लुटायचा आहे। विविध बक्षिसे या ठिकाणी आयोजित केलेली आहेत। खरोखर एक मानाचं व्यासपीठ या ठिकाणी सदानंद मित्रमंडळ मंडळाला या ठिकाणी संधी सर्वसाधारण या ठिकाणी उपस्थित करून दिलं। आमच्या या सर्व दिवस छत्रपती महाराजांना वंदन करून प्रथमतः सर्वांना आज नवरात्रीच्या या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आज सारंगवाडी यांच्या वतीने दांडिया उत्सव नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आदरणीय जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षा सन्माननीय संजना सावंत, आमचे मित्र या तालुक्याचे उपाध्यक्ष सन्माननीय विजयजी भोगटे, सन्माननीय गावचे सरपंच संजयजी सावंत, या आमच्या गांधीनगरचे सरपंच सन्माननीय मंगेशजी बोबाटे, उपसरपंच सन्माननीय सावंत, त्याचप्रमाणे आदरणीय माजी सरपंच मुंजे मॅडम, व्यासपीठावरील आदरणीय भिरोडे गावचे व्हाईस चेअरमन सन्माननीय शेखर सावंत, आदरणीय भरत गावकर, या मंडळाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, सर्व बंधू भगिनी माझ्या बालमित्रांनो, आपण गेली 4 वर्ष या ठिकाणी उत्सव साजरा करतोय आणि गेल्या वर्षापासून या ठिकाणी या जागेमध्ये आपल्या सर्वांच्या साथीने सरंतवाडीच्या साथीने हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय। गेल्या वर्षी मी आपल्याला सर्वांना आश्वासित केलं होतं की हा सरंतवाडीचा गरबा हा या ठिकाणी याची दखल येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी घेण्यास भाग पाडू असा आदर्शवत गरबा या ठिकाणी चालू करण्याचं आणि चालू ठेवण्याचं आश्वासन आपल्या सर्वांच्या वतीने मी दिलेलं होतं। मी एवढंच सांगेन, आपण सर्वांची एकी या कार्यक्रमाचं बळ आहे। आपल्या वाडीची सरंतवाडीची एकी आपल्या वाडीची एकी असल्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होतोय। त्याचबरोबर खास करून मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देईन की हा उत्सव सरंतवाडीचा न राहता या संपूर्ण विभागाचा या ठिकाणी होत चाललेला आहे। त्याबद्दल या मंडळाच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि एवढंच सांगेन, आपण सातत्यपूर्ण चांगले कार्यक्रम जे सांगाल ते कार्यक्रम या ठिकाणी करण्याचा आपल्याला अभिवचन देतो। आणि या मंडळाच्या या उत्सवासाठी आम्ही दोघे उभेला या ठिकाणी ठामपणे प्रत्येक वर्षी नवीन कार्यक्रमासाठी पाठीशी राहू असं या ठिकाणी आश्वासित करतो। गेल्या वर्षी सांगितलं होतं, गेल्या वर्षी पाऊस भरपूर होता, या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप व्हावा। यावर्षी आपण जेवढी मागणी केली तेवढा केलेला आहे, परंतु माझ्या दृष्टीने आणखी थोडा मोठा होणं अपेक्षित आहे पब्लिकला बसण्यासाठी। तो पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठा मंडप आणि याच्यापेक्षा भव्य दिव्य लाईटिंग या ठिकाणी आपण करण्याचं अभिवचन देतो। आणि आपल्या सर्व तरुणांना एवढंच सांगेल की आपण हा उत्सव येणाऱ्या 10 दिवसामध्ये एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी साजरा करूया। आणि उद्यापासून नाचणाऱ्यांसाठी, दांडियामध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांसाठी दररोज वेगवेगळी बक्षिसं या ठिकाणी आता थोड्या वेळातच माझे सर्व सहकारी या ठिकाणी जाहीर करतील। म्हणजे येणाऱ्या 10 दिवसामध्ये चांगली बक्षिसं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे। तसंच लकी ड्रॉच्या माध्यमातूनही उद्यापासून दररोज वेगवेगळी बक्षिसं आपल्याला मिळणार आहे। मी विनंती करेन की या उत्सवामध्ये दररोज जास्तीत जास्त गर्दी कशी वाढेल, आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थना आहे। एवढंच बोलून या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्वांना आजच्या नवरात्रीच्या शुभेच्छा
व्यासपीठावरील सर्व आदरणीय व्यक्ती, या आजूबाजूच्या गावातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की सदानंदवाडी आपल्याला या कार्यक्रमासाठी पुढे लागलेले आहे. आपण त्यांना सर्वांनी साथ द्यायची आहे, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.